नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रहो, आज आपण तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आणली आहे. विद्यार्थी कशा प्रकारे ब्लॅकमेल करत आहे आणि आता स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा कशा प्रकारे आता एक नवीन एक मोठा काळा बाजार चालू झाला आहे. कशा प्रकारे विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना लुटण्याचं काम चालू आहे, त्या संदर्भात विद्यार्थी मित्र ही महत्त्वाची न्यूज आहेत. शेवटपर्यंत न्यूज बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहेत, शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही छोटी न्यूज आहेत, आपण फास्टमध्ये वाचूया. तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. तलाठीची जागा सोडतो, मला तुम्ही 5 लाख रुपये द्या. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. प्रतीक्षेतील उमेदवारांकडे मागणी. तर अशा प्रकारे जे वेटिंगला विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रकारचं ब्लॅकमेल केलं जातं की तुम्ही इतके आम्हाला पैसे द्या, आम्ही जागा सोडतो, तुमचं सिलेक्शन होईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण यातली बातमी विद्यार्थी मित्र फास्टमध्ये वाचून घ्या, तुमचं जास्त वेळ घ्यायचा नाहीत. राज्य तलाठी भरती परीक्षेच्या अंतिम निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ग 1 ते वर्ग 3 पदासाठी निवड झाल्याचाही समावेश आहे. अशा उमेदवारांनी कागदपत्राची पडताळणी पूर्ण केली असून नियुक्तीचा प्राधान्यक्रमही भरून दिला आहे. तलाठी पदाची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पण 5 लाख रुपये द्या अशी मागणी केली आहे. आपण पुढे वाचूया. 4229 पदे भरणार. भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेत अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली आहेत. त्यानुसार 36 जिल्ह्यामध्ये 4299 पदासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निवड याद्या अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ग 1 ते वर्ग 3 पदासाठी निवड झालेले अनेक उमेदवार आहेत. वर्ग 1 पदासाठी निवड झालेला कोणताही उमेदवार हे पद स्वीकारणार नाही, स्पष्टच आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी विद्यार्थी एक प्रकारे हे ज्याप्रमाणे असे हुंडा वगैरे मागतात किंवा एखाद्याला ब्लॅकमेल केलं जातात, तर अशा प्रकारे मागणी केली जात आहे की जागा सोडतो, तुम्ही मला इतके पैसे द्या. तर विद्यार्थी मित्र अशा विद्यार्थ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि शासनाने यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की हे चाललं आहे काय. कारण की बऱ्याच क्षेत्रामध्ये अशा प्रकारे ही बातमी फक्त उघड आलीत. यापूर्वीसुद्धा बऱ्याच उमेदवारांना ब्लॅकमेल केलं गेलेलं आहेत, ज्यांना पैशाची मागणी केली आहेत की इतके पैसे देतो, जागा सोडतो, तरच तू भरती होशील, असं होशील तसं होशील. यापूर्वीसुद्धा आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुम्ही अशा कोणत्या आमिषाला बळ पडू नका. परंतु आता विद्यार्थ्याला नावीलाज असतो, नोकरी मिळवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्याला तितकी रक्कम देऊन एक जागा मिळवणं, प्रशासकीय अधिकारी होणं यासाठी विद्यार्थी करतात. परंतु विद्यार्थ्यांनीसुद्धा असा कोणताही गैरप्रकार करू नये, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फटका बसेल. कारण की विद्यार्थी मित्र इतके पैसे भरणं विद्यार्थ्यांची ऐपत नसती, गोरगरीब विद्यार्थी आहेत. त्यामुळं तुम्ही एक प्रामाणिकपणे जागा सोडा, जेणेकरून खालच्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले, धन्यवाद, आभारीत.